हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता इथे आई आणि बुवा म्हणत असतात की मला तर वाटते उर्मिला बाईसाहेब जे काही म्हणत होत्या ते अगदी खरंच होतं. आपण इथे किती दिवस राहू शकतो, आपण इथे राहिलेलं बरं नाही दिसत, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. त्यावेळी बुवा जे आहे ते म्हणत असतात की हो, तू बरोबर बोलते सुरके, आपण इथून लवकरात लवकर निघून जाऊ. असं म्हणत असतानाच आता राणी तिथे येते आणि राणी आल्यानंतर बुवांना विचारते की बुवा, म्हणजे तुम्ही इथून निघून जाण्याचा प्लॅन करत आहात? हे पहा बुवा, तुम्ही असं काहीही बोलायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मी तिकडे आल्यानंतर तुम्हाला वाटतं ना की मी तिथे राहावं, आणि तसंच आता मलाही वाटतं की तुम्हीही माझ्या घरी राहावं. त्यामुळे आता विचारही करायचा नाही की तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. तेवढ्यात आता इंद्रा बोलतो की बरोबर बोलते राणी, आता तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. तर आता इंद्रा बोलतो की आम्ही तुमची दोघांची काळजी घेण्यासाठी इथे तुम्हाला आणलं आहे, आणि तुम्ही काय बोलताय, तुम्ही निघायची भाषा करताय. हे पहा, मला माहिती आहे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल, पण वाटेल ना, हळूहळू तुम्हाला सवय लागली की तुम्हाला बरं वाटेल. तसंही तुम्ही पाहिलं आहे ना, मला जर वस्तीत राहायला जमतं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इथे राहायला जमायलाच हवं. त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नाहीत, तुम्ही इथेच राहणार आहात. तर आता इंद्रा बोलतो की राणी, मी बाहेर चाललेलो आहे, तर मेडिसिन आणायची असेल तर दे बरं प्रिकॉशन. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की नाही सर, मी आणेल ना. पण आता इंद्रा बोलतो की हे बघ, आईसाठी पण काही मेडिसिन आणायचे आहेत, त्यामुळे मी आई बुवांसाठीही घेऊन येतो, तू दे बरं पटकन. तर आता राणी जी आहे ती ती ते पेपर्स देते आणि मग इंद्रा मेडिसिन आणण्यासाठी तिथून जायला निघतो. तर आता इकडे इंद्राची आई जी आहे तिला प्रचंड राग येत असतो. कधी एकदा ते वस्तीतले लोक त्यांच्या घरी जातील असं तिला झालेलं असतं. तेवढ्यात तिथे आबा जे आहे ते येतात आणि ते गाणं गुणगुणत असतात. तर आता मला ती विचारते की तुम्ही तर खूपच खुश दिसताय, मला वाटतंय ते लोक आल्यामुळे तुम्ही एवढे आनंदी आहात, बरोबर ना? तर आता आबा जे आहे ते बोलतात की नाही मालती, तू मला चुकीचं समजतेस. हे बघ, मी त्यामुळे आनंद नाही आहे, तर मी इंद्राच्या डिसिजनमुळे आनंदी आहे. मला माझ्या इंद्राचं कौतुक वाटतंय खरं तर. त्याने स्वतःचं नातं देखील जपलं आणि माणसं देखील जपली, आणि एकीकडे काम देखील पाहतोय, आणि त्याचमुळे मला त्याचा गर्व वाटतो. तर आता मला ते बोलतं की म्हणजे तुम्हाला म्हणायचे नक्की काय? तर आता आबा बोलतात की म्हणजे त्याने राणीबुवांच्या आईला देखील जपलंय आणि तुला देखील. तर दोघांची काळजी कशी घेता येईल त्याने याचा विचार केला आहे, आणि म्हणून मला आज एवढा आनंद होतोय. तर आता इथे मालतीला हे ऐकल्यानंतर प्रचंड राग येतो. मालती बोलते की म्हणजे माझ्या आधी तुम्हाला त्यांची काळजी वाटते, बरोबर ना? तर आता आबा जे आहे ते बोलतात की मालती, हे बघ, तुला मला काय बोलायचं आहे तुला हे समजूनच घ्यायचं नाही, त्यामुळे तुला बोलण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत आबा तिथून निघून जातात. तर आता इकडे मालती जी आहे ती बोलते की हा आता बघाच ते या घरात कसे खुश राहतील आणि कसे नाही ते. तर आता लवकरात लवकर ते या घरातून निघून जातील याचीच व्यवस्था मी करणार आहे, असंच म्हणत आता ती आई बुवांकडे त्या गेस्ट रूममध्ये आलेली आहे. आणि आल्यालाच आता इथे ती बोलते की काय मग कसं वाटतंय इथे येऊन? खरं तर तुम्हाला इथली ही जी काही सोयीसुविधा आहे ती एवढी तुम्हाला पचत नसेल ना, कारण तुम्हाला तुमच्या झोपडीत राहायची सवय आहे आणि तिथे तुम्हाला एवढा ऐशोआराम मिळत नसेल, तुम्हाला याची सवय नसेल. थांबा, तुम्हाला अगदी तुमच्या झोपडीसारखी सोय करून देते, असं म्हणत आता मालती जी आहे ती त्या बेडवरचं बेडशीट खाली नोकराला अंतरायला लावते आणि बोलते की आजपासून तुम्ही इथेच झोपायचं, आणि हीच तुमची जागा आहे आणि हीच तुमची लायकी आहे. तर आता हे ऐकून आता राणीच्या आईला खूप वाईट वाटतं, कारण ही जी मालती आहे ती अगदी तोंडावरच त्यांना डायरेक्टली बोलत असते. त्यावेळी आता इथे त्या नोकराला सांगून ज्या ठिकाणी राणीची आई बेडवर बसलेली असते त्या ठिकाणचं बेडशीट उचलून अगदी ओढून त्यांच्या खालचं घेते आणि तिला धक्का देऊन खाली पाडते मालती. तर आता मालती बोलते की तर आता इथे कसं राहायचं आणि काय राहायचं ते तुम्ही पहा.
असं इथे येऊन राहायला लाज वाटली पाहिजे. मला ती खूप काही बोलते आणि तिथून निघूनही जाते. तर आता बुवांनी पाहिलं आहे की सुरकीला धक्का दिला आहे. तर बुवांना सुरकीची काळजी वाटत असते. तर आता ते तिला विचारतात, सुरके तू ठीक आहेस ना? हे बघ आता आपल्याला काही दिवस असेच काढावे लागतील, फक्त आपल्या राणीसाठी आणि जावई बापूंसाठी. त्यानंतर आता इथे तिला खूप कळ यायला लागतात आणि तिला कमरेचा खूप त्रास व्हायला लागतो. आणि बुवा जे आहे ते तिच्यासाठी पाणी शोधत असतात, पण तिथे रूममध्ये पाणीच राहिलेलं नसतं, पाणी संपलेलं असतं. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो मेडिसिन घेऊन आलेला आहे. आल्यास त्याने राणीला आवाज दिला आहे आणि राणीला आवाज देताच मालती जी आहे ती इंद्राकडे पाहत असते. कारण जेव्हा कधी इंद्रा घरातून बाहेरून घरी येतो तेव्हा पहिले सगळ्यात आधी त्याच्या आईला आवाज देत असायचा. पण आता आज त्याने राणीला आवाज दिल्यामुळे तिला प्रचंड राग आलेला आहे. आणि ही जी उर्मिला जी आहे ती आणखीनच तिचे कान भरवत आहे. ती बोलते की आई समोर असून आज आई दिसली नाही. तर डायरेक्टली भाऊजीने राणीला आवाज दिला. तुम्ही पाहताय ना, त्यावेळी मालती उर्मिलाकडे पाहते आणि काहीच बोलत नाही. तिला राग आलेला असतो. इथे इंद्रा जो आहे तो राणीला मेडिसिन वगैरे सगळं काही समजावून सांगतो आणि बोलतो की आईनं शुगर आहे ना, तर ती जी गोळी आहे ना ती चहामध्ये मिक्स करून द्यायची, जेणेकरून त्यांची शुगर लेवल कमी होईल आणि मग आपल्याला ऑपरेशन करता येईल. तर आता राणी बोलते की ठीक आहे सर, आणि आईसाठी काही फळ आणलेत, ते फळांचा ज्यूस करून त्यांना दे. तर आता असं म्हणत राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे. तेवढ्यात मालती जी आहे ती इंद्राला आवाज देते आणि बोलते की इंद्रा, इथे समोर तुझी आई बसलेली आहे आणि तुला समोर असून सुद्धा तिची काळजी नाही. इथे आमचंही दुखतंय, आमचंही कुणीतरी काळजी घेतली पाहिजे की नाही. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की आई, अरे असं काही नाही, हे बघ आता तुझी तब्येत कशी आहे. इंद्रा लगेचच विचारपूस करतो, पण आई बोलते की आता ठीक आहे बाबा, काय करणार ना, आम्हाला स्वतःलाच डॉक्टरांकडे जावं लागलं. तर इंद्रा आणि त्या दोघांमध्ये गप्पा होतात. आणि त्याचनंतर आता इकडे राणी जी आहे ती रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर राणीचे डोळे भरून आलेले असतात. राणीने इंद्रासाठी पाणी आणलेलं आहे आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की काय मग हुकुमाची राणी, आज खूप सेवा झाली आमची, असं म्हणत तो तिच्याकडे पाहतो आणि त्याला कळते की राणी रडते. त्यावेळी तो विचारू लागतो की राणी काय झालंय, तू का रडतेस. हे बघ, माझं बोलण्याचं वाईट वाटलंय का तुला. हे बघ, मी असं काहीही बोलणार नाहीये, सॉरी. तर आता राणी बोलते की नाही सर, तसं काही नाही. खरं तर तुम्ही आज माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची किती काळजी घेत आहे आणि त्यामुळेच मला खूप भरून आलं आहे. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तुझे आई वडील माझे कुणी नाही आहेत का. हे बघ, तू तसा काही विचार करू नको. तर आता राणी विचारते की सर कोण आहेत ते तुमचे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलणार असतो, पण नाही. तो बोलतो की माझ्या फ्रेंडचे आई बाबा माझेही आई बाबाच झाले ना, तर त्यामुळे तू काळजी करू नको, मी त्यांची काळजी घेणार. तर पुढील भागात इकडे मालती जी आहे ती इथे राणीला चॅलेंज देत आहे की मी तुमच्या दोघांचं लग्न येत्या 6 महिन्यात मोडून दाखवेल. आणि राणी जी आहे ती बोलते की तुम्ही काहीही करा, पण मी आमची फ्रेंडशिप तुटू देणार नाही आणि माझ्याकडून पूर्ण प्रयत्न असेल.